नमस्कार, मी तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांची पत्नी. 8 फेब्रुवारीला 2024 रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही. मी माझी या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक 28 फेब्रुवारीला CCTV फुटेज देऊन हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी अरमेंद्र मिश्रा व मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती. ही बाब सर्व प्रसार माध्यमांनी मांडली होती. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही. दिनांक 4 मार्च 2024 रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला 120B सेक्शन 34 ऑफ IPS कलम लावण्याची विनंती केली होती. तीही आतापर्यंत मान्य करण्यात आली नाही किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही. 5 मार्चला माननीय सत्र न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. 1. मॉरिसला गन दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. दुसरा पॉइंट आहे, मॉरिस नरोना व अरमेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या. तिसरा, अभिषेक व मॉरिस नरोना यांच्यामध्ये भेद होते हे अरमेंद्र मिश्रा यांना माहिती होते. चौथा, अरमेंद्र मिश्रा यांचे लायसन मॉरिस नरोनाकडे जमा होते. 5. ज्या लॉकरमध्ये गन होती ते लॉकर तोडण्यात आले नव्हते, याचा अर्थ मॉरिस नरोनाला एक्सेस होता. 6. असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे. तपास यंत्रणेला पत्र देऊन 120B सेक्शन 34 ऑफ IPC हे कलम लावा अशी मागणी केली होती. तेही तपास यंत्रणेने मान्य केली नाही. ज्या कार्यक्रमाला मॉरिस नरोना यांनी अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं होतं. मला जरा उशीर झाला, त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला तू जा, इथे येऊ नको. आणि हे हत्येचं प्रकरण तेव्हा झालं. माझी फक्त एवढीच विनंती आहे, ह्या माझ्या 2 मुलांचं भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि चौकशी करावी. मी आपल्यासमोर अभिषेकचे वडील आणि गेली 40 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उत्तर मुंबईमध्ये काम करणारे कार्यकर्ता, ज्यावेळेला अभिषेकची हत्या झाली त्यावेळेला माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे या हत्येबद्दल किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि त्याच्यातून हत्या होत आहेत, पोलीस स्टेशन गोळीबार होत आहेत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी केली. ही राजीनाम्याची मागणी राजकीय असली तरी त्यांनी जे माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणारं होतं. त्याने असं म्हणलं, गाडीकारी स्वार आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागाल का? आपल्या सगळ्या वृत्तपत्रातून ही बातमी छापलेली आहे. त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सामंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असं म्हटलं, हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे. ही सुद्धा माझ्याकडे सगळी कात्रणं आहेत. आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्या मी वाचलेल्या आहेत. तिसरे मंत्री छगन भुजबळ यांनी एकमेकातील भांडण गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय काम करणार? मला ह्या 3 मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधान भवनामध्ये काम केलेला एक कार्यकर्ता आहे आणि हे सगळे मी जी नावं घेतली त्यांच्यावर पण मी काम केलेलं आहे. ते माझ्या कुटुंबियाला ओळखतात आणि अशा वेळेला
कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं बेजबाबदारपणे त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती तपास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मोठा दबाव आहे. काही आमच्या आमदारांनी माननीय विलासजी पोटे साहेब, अंबादासजी दानवे आहेत, अनिलजी परब आहेत, यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय आमचं जे म्हणणं आहे आणि आम्ही जे फुटेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे अमेंद्र मिश्रा, त्याच्यानंतर मेहुल पारे, आणखी एक अज्ञात व्यक्ती, अशी त्या फुटेजमध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवले. तुमच्याकडून ते पेन ड्राईव्ह पोहोचला होता. हे फुटेज आम्ही जमवले होते, हे पोलिसांनी जमवलेले नाही. आणि दुसरं त्याच्यामध्ये ज्यावेळा हे मी काही विधानसभेतलं प्रोसिडिंग वाचलं त्यावेळेला त्या विधानसभेच्या सभागृहात, विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सभागृहात माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागलेली दिसते पण कोण घालतोय हे दिसत नाही. त्यावेळेला त्यांनी विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की तिसरा तिथे माणूसच नव्हता. म्हणजे कुठलीही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं की अशा प्रकारची वक्तव्य करून हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे, माझं नाही, सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे, ज्यांनी जगात हे जे चित्रफित पाहिली त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते, मारणारा कोण दिसत नाही. असेल नसेल हा नंतरचा प्रश्न, पण चौकशी करणं हा यंत्रणेचे कर्तव्य आहे. पण त्याच्या अगोदर ही कुठल्याही प्रकारची चौकशी अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे सुद्धा मला वाटतं आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे. तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की स्वतः गोळ्या घालून घेतल्या, तेही दिसत नाही फुटेजमध्ये. त्यांनी जे कोर्टमाळ्यावरती तो गेला म्हणजे खाली अभिषेकची हत्या केली, त्याच्यानंतर तो कोर्टमाळ्यावरती जातो, त्यावेळात काही मिनिटं लाईट बंद होते आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या काढून घेतो. मला वाटतं ह्या सुद्धा एक संशयाचा भाग. आम्ही संशय घेणारच, कारण आमच्यापर्यंत जोपर्यंत चौकशी करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही, त्यामुळे नक्की त्यांनी स्वतःवरती गोळ्या घालणारा कुठला तिसरा व्यक्ती तिथे होता याची आम्ही वारंवार पत्र देऊन, आम्ही 3 पत्र माननीय पोलीस आयुक्तांना आणि तपास यंत्रणांना आमच्या वकिलांच्या मार्फत दिलेली आहे. त्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे की पहिलं असं आहे की आम्ही जे फुटेज दिलं अशाच पद्धतीने जर तपास संथगतीने आणि दिशाहीन राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही. मग सरकार का घाबरतं या सगळ्या गोष्टीला? आम्ही काय वेगळी मागणी करत नाही आहे आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही, पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही, कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा हे काम करते. आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.